माझं नाव प्रमेय पांडुरंग केसरकर. मी घनसोलीमध्ये राहतो. मी जॉब करतो सध्या. त्याच्यानंतर मी CSTला जॉबला असतो, बॅक ऑफिसला आहे, ॲडव्होकेटमध्ये. मी म्हणजे भरपूर फील्डमध्ये काम केलेलं आहे, जसं की हॉटेल असो किंवा बॅक ऑफिस. आता पण बॅक ऑफिसलाच आहे. भावाने मला हे सांगितलेलं की ह्याच्यामध्ये स्कोप आहे, AI वगैरे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये आहे. मेन म्हणजे माझा मेन गोल होता की मला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. त्यासाठी प्रयत्न झाले होते, पण काही आर्थिक परिस्थिती किंवा काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे मी त्यामध्ये गेलो नाही. इन फ्युचर जर बोलायचं झालं तर मला हॉटेलमध्ये वगैरे हे करायचं आहे. त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंग हवीच हवी, कारण का मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे ह्याच्यासाठीच मी हे केलेलं आहे, वेबसाईट डिझाईन. ते शिकताना खूप म्हणजे असं सोपं वाटले की कसं करायचं, काय करायचं. आणि मोस्टली आपण व्यवसायाची सुरुवात पण असं हे करतो ना, ते एक आपल्याला माहिती वगैरे मिळते एका क्लिकवर वगैरे. त्यामुळं मी ते जरा इंटरेस्ट वाटला त्याच्यामध्ये, मग मी ती शिकत गेलो. आणि ते सगळ्यात जास्त पूर्ण ह्याच्यामध्ये मला ते सोपं गेलं एकदम. सुरुवातीला ज्या वेळेला मी इथे येऊन भेटून गेलो, त्यावेळेला मी सरांना बोलून घेतलेलं की इंग्लिश कमी आहे, कसं वाढवायचं किंवा काय. तर सरांनी भरपूर, ओमकार सर असतील आणि ऋषी सर असतील, यांनी भरपूर सपोर्ट केला. कारण का इंग्लिशमध्ये सरांनी स्वतःचं उदाहरण वगैरे देऊन मला सांगितलेलं की मी पण तुमच्या कोल्हापूर सातारा साईडचाच आहे, त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये असं हे नाही, तू आत्ता पण हे करू शकतो, ग्रो करू शकतो, स्वतःला तुझं स्किल हे करून स्वतः तू प्रोग्रेस करू शकतो. त्याच्यानंतर जर मला काही डाऊट असेल मी सरांना वगैरे विचारत होतो किंवा कॉल वगैरे. कारण का माझा टाईम जरा ऑड असल्यामुळे मला कॉल वगैरे लेटच होत होतं, तरी पण मला त्यांनी भरपूर सपोर्ट केला. मी स्वतःमध्ये इतकं मी इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे खूप छान. कारण का मी असं जास्त कुठं हे केलं नाही, पण असं मित्रांच्या थ्रू वगैरे ऐकून की ते कसं शिकवलं जातं, काय केलं जातं. आणि इथं आपलेपणा जाणवतं असं शिकवताना पण, हे करताना पण. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही.